सेमिनरी, थोडक्यात सांगायचं तर ख्रिश्चन गुरुकुल आहे, त्याच्यामध्ये ते होते. त्याच्यानंतर त्यांनी BA डिग्री केली आहे सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी मध्ये. त्याच्यानंतर ते 1974 मध्ये हरे कृष्ण भक्तांच्या संपर्कात आले आणि त्याच वर्षी त्यांची प्रभुपादाद्वारा दीक्षा झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण जीवन आपले जे भारताची संस्कृती आहे, भारताचा सनातन धर्म आहे, त्याच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं जीवन दिलं आहे. असं तर त्यांचा जन्म झालेला आहे कॅनडामध्ये, पण ते आपल्या भारताची संस्कृती किती सर्वोच्च आहे म्हणून ते त्याच्या प्रसारासाठी त्यांनी आपलं जीवन दिलं आहे. त्याच्यानंतर ते भारतामध्ये आले होते. भारतामध्ये पण भारताच्या युवकांसाठी त्यांनी भक्ती वेदांत युथ सर्व्हिसेस सुरू केलं होतं कोलकातामध्ये. अनेक नामहट्ट कार्यक्रम, त्याच्यामध्ये गावाचे लोक आहेत ते भक्तीशी जुळतात, त्यांना संपर्कात केलं होतं. आणि इंडोनेशिया आणि कंबोडिया इथं तिथल्या गावांमध्ये त्यांनी जाऊन भक्तीचा प्रचार केला होता. आणि कर्नाटकमध्ये हेब्री नावाचं गाव आहे, तिथं सह्याद्री कृष्ण बलराम क्षेत्र असं त्यांनी स्थापना केली आहे. आणि सगळ्या विश्वभरात ते प्रचार करतात आपल्या भारतीय संस्कृतीचं, वर्णाश्रम धर्माचं, गोमातेचं महत्त्व याबाबत सांगतात. तर आज आपलं सौभाग्य आहे की आपल्या NSS कॅम्पमध्ये परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज उपस्थित आहेत. तर इस्कॉनच्या पद्धतीने आपण त्यांचं स्वागत करूया. एकदा महामंत्र बोलू, ठीक आहे? सगळे हात वरती करून माझ्या पाठीमागे म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद. तर महाराज इंग्लिश मध्ये सांगणार, मी त्याचा मराठीमध्ये अनुवाद करणार. You're the translator. Yes, okay. Samasana for Prabhu. Hare Krishna. Thank you, Prabhu. You can sit on the chair, Prabhu. Otherwise, they cannot see you. I'd like to request everyone to repeat 2 short mantras after me. महाराज म्हणते आपण सगळ्यांना अनुरोध करतो की छोटे मंत्र आहे 2 आपल्या महाराजच्या मागे आपण पुनरुच्चार करूया. Everyone can kindly fold their hands. आपले हात जोडूया. Hold your hands close to the heart. आपल्या हृदयाच्या जवळ त्याला धरूया. Om Namo Bhagavate Vasudevaya. 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 Om Surabhyay Namaha. Om Surabhyay Namaha. Om Surabhyay Namaha. Om Surabhyay Namaha. Mukam karoti vachalam pangum langayate girim. Yat kripatamaham vande Sri Gurum Dinatharanam. Yat kripatamaham vande Sri Gurum Dinatharanam. Hare Krishna. Hare Krishna. So we are very happy to get this opportunity today, this evening, to visit your village. आम्ही खूप खुश आहोत की आम्हाला ही संधी मिळाली आहे सगळ्यांना भेटायची. Does anyone know how many villages we have in India? कोणाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये किती गाव आहेत? You can tell. You can raise your hand if you know. कोणी हात वरी करून सांगू शकता किती गाव आहे भारतात माहित आहे? We have over 6 lakhs village. आपल्या भारतामध्ये 6 लाखच्या वर गाव आहेत.
That means many villages in all of the states in India. तर भारताच्या सगळ्या प्रांतात आपल्याकडे भरपूर अनेक गावं आहेत. And in our Vedic culture, village is very important. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाव हा खूप महत्त्वपूर्ण आहे. The root of our Vedic culture actually is in village. भारताच्या वैदिक संस्कृतीचा जो मूळ आहे तो गावामध्ये आहे. Yes. Therefore, we like to come to village. म्हणून आम्हाला गावाला यायचं आवडतं. And we want to, our main purpose to come to village actually is to inspire all those who live in village to understand and appreciate this we call traditional Vedic lifestyle. आमचं उद्देश गावामध्ये येण्याचं हे आहे की जे गावाचे लोक आहेत त्यांना आपल्या भारत जे पारंपरिक जीवन आहे त्याचं महत्त्व कळावं म्हणून. According to Vedic culture, वैदिक संस्कृती अनुसार real wealth is actually in village. खरी संपत्ती जी आहे ती गावामध्ये आहे. Real wealth is not in Pune or in big cities. खरी संपत्ती पुण्यामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये नाहीये. Real wealth is not to have money in a bank account. खरी संपत्ती म्हणजे फक्त बँकामध्ये अकाउंटमध्ये पैसे असले म्हणजे ते नाही आहे. Real wealth is not having a big house and a big car. खरी संपत्ती म्हणजे मोठी गाडी आणि मोठा बंगला असणे हे नाही. Real wealth is actually especially found in village environment. खरी संपत्ती जी आहे ते गावाच्या वातावरणामध्ये असते. Real wealth is actually being closely connected with the land. खरी संपत्ती म्हणजे आपल्या जमिनीशी जुळून राहणे. And real wealth is also being closely connected with cows. आणि खरी संपत्ती म्हणजे गायींशी जुळून राहणे. And real wealth is also increasing our understanding, increasing our level of consciousness. आपली जी चेतना आहे, आपले जे समज आहे त्याला पण वाढवणे हे खरी संपत्ती आहे. The more we know how to elevate our consciousness, the more we can become happy in life. जेवढी आपली चेतना प्रगत असणार तेवढं आपण जीवनामध्ये सुखी होणार. Yes. It is natural, every single person in the world wants to find happiness. सगळ्यांसाठी स्वाभाविक आहे की आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. Is there anyone here who is planning to be unhappy in life? इथे कोणी आहेत का जे आपल्या जीवनामध्ये दुखी होण्यासाठी प्रयत्न करताय? No. Although we are not planning, we don't plan to be unhappy, we don't plan to be miserable or to suffer, but unhappiness and suffering automatically comes. आपण प्रयत्न करत नाहीत पण तरी आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट येतात. So our great rishis, sadhus, acharyas, they are teaching us in the same way that we don't plan. We don't have to plan for unhappiness or suffering it will come. In the same way, we should not plan for happiness and pleasure. Automatically it will come. जे आपले ऋषी आहे, साधू आहे, संत आहे ते आपल्याला शिकवतात की ज्याप्रमाणे आपण दुःखासाठी प्रयत्न करत नाही पण ते आपोआप येतात, त्याप्रमाणे सुखासाठी पण जास्त प्रयत्न करायचा नाही, तो पण आपोआप येणार. We learn from Srimad Bhagavad Gita, Srimad Bhagavatam, our essential Vedic literature, that the goal of life is actually to become self-realized. आपण भगवद्गीता, भागवत हे जे आपले जे ग्रंथ आहेत त्यातून आपण शिकतो की मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आत्मसाक्षात्कार. What does it mean to become self-realized? आत्मसाक्षात्कारी होणे म्हणजे काय?
it means to understand what is our original nature. आपलं स्वाभाविक स्थिती काय आहे हे जाणून घेणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. That is called Atma Gyan, knowledge of Atma, knowledge of the soul. याला आत्मज्ञान म्हणतो आपण, आत्म्याचा ज्ञान. Atma Gyan, yeah. So this we can learn by associating with sadhus, saintly persons. हे आपण साधू व्यक्ती, संत पुरुषांच्या संगतीमध्ये आपण शिकू शकतो. Yes. So Atma Gyan will actually help us to experience a type of happiness which is beyond material happiness. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान आपल्याला असं सुख देणार जे आपले भौतिक सुखाच्या पलीकडे आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. We all endeavor, we all require, we all strive for happiness. आपल्या सगळ्यांना गरज आहे, आपण प्रयत्न करतो सुखासाठी. But the happiness that we experience in the material world, it is called chapala sukha, flickering happiness, temporary. आपण जे भौतिक जगामध्ये सुखाचा अनुभव करतो त्याला चपल सुख म्हणतात, क्षणिक सुख असतो तो. This type of material happiness will never fully satisfy the Atma. हे क्षणिक सुख आपल्या शाश्वत आत्माला कधी सुख करू शकत नाही. But if we are fortunate to know about happiness that is beyond material happiness, which is spiritual happiness, then we can begin to experience more permanent happiness. जर आपलं सौभाग्य असलं तर आपण जे भौतिक सुख आहे त्याच्या पलीकडचा जो आध्यात्मिक सुख आहे त्याच्याबाबत जर आपल्याला माहिती झाली तर आपण ते सुख अनुभव करू शकतो. And the highest level, the highest manifestation of spiritual happiness is called devotional happiness. आणि आध्यात्मिक सुखात सर्वात मोठा सुख आहे त्याला आपण म्हणतो भक्तीचा आनंद, भक्तीचा. Yes. That is referred to in our Shastra as Prem Ananda. Prem Ananda. त्याला आपण शास्त्रामध्ये प्रेम आनंद म्हणून ओळखतो, प्रेम आनंद. So this Prem Ananda is dormant within all of us. हे प्रेमानंद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आता सुप्त अवस्थेमध्ये आहे. By nature, the Atma, we are the Atma, we are the soul in the body. By nature, the Atma is full of happiness. आपण आत्मा आहोत आणि आत्मा स्वाभाविकपणे पूर्ण आनंदमय असतो. Yes. Lord Krishna, he is described as Satchit Ananda. Ishvara Parama Krishna Satchit Ananda Vigraha. He is eternal, full of knowledge and full of happiness. भगवान श्री कृष्ण यांना आपण सच्चिदानंद म्हणतो. सच्चिदानंद म्हणजे सत, शाश्वतता, चित, ज्ञान आणि आनंद याच्याने ते पूर्ण आहेत. So why do we go to school? To acquire some knowledge. आपण शाळेत का जातो? ज्ञान प्राप्त करण्यासाठी. But if we only cultivate material knowledge, that will never give us full happiness. जर आपण फक्त भौतिक ज्ञान अर्जित केलं तर आपल्याला ते पूर्ण आनंद देणार नाही. So Bhagavad Gita, which is most important a book in the world rather, Bhagavad Gita is teaching us how to awaken this Prem Ananda within the heart. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपण आपल्या हृदयामध्ये जे प्रेमानंद आहे त्याला कसं आपण विकसित करू शकतो, अनुभव करू शकतो. So very important to remember, material ananda, material happiness is temporary. तर खूप महत्त्वपूर्ण आहे समजणे की भौतिक जगतचा जो सुख आहे तो क्षणिक आहे. Can never actually satisfy us. तो आपल्याला खऱ्या दृष्टीने संतुष्ट करू शकत नाही. But
devotional happiness, transcendental devotional happiness is permanent. And only that type of happiness, devotional happiness, can fully satisfy the soul. फक्त दिव्य भक्तीचा आनंद जो आहे तो आपल्या आत्म्याला संतुष्ट करू शकतो, आपल्याला संतुष्ट करू शकतो. In the Bhagavad Gita, Krishna is explaining this is Raja Vidya. Vidya means knowledge. Raja means king of knowledge, highest knowledge. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात हा जो ज्ञान आहे याला राजविद्या म्हणतात, म्हणजे सर्व विद्यांचा राजा आहे, सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. Raja Vidya, Raja Bhuyam, Pavitram, Idam Uttamam, Pratakshara, Kamam Dharmyam, Susukam, Kartam Avyayam. Sukam. Sukam means happiness, and Susukam means great happiness. One who is fortunate to know about Raja Vidya, this highest knowledge, he can experience this permanent happiness. सुखम म्हणजे आनंद आणि सुसुखम म्हणजे खूप सारा आनंद. तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात की जो हा राजविद्या प्राप्त करतो त्याला भरपूर खूप आनंद प्राप्त होतो. And this awakening, how to awaken, how to revive this ananda that is there in all of our hearts, the process recommended especially in Kali Yuga is by chanting the holy name. आणि आपल्या हृदयामध्ये जे भगवंतासाठी जे आपला जो प्रेमानंद आहे त्याला विकसित करण्याचा कलियुगसाठी तो मार्ग दिलेला आहे, तो आहे भगवान नावाचा नामोच्चारण. There are many mantras in the Shastra. शास्त्रामध्ये अनेक मंत्र आहेत. But there is one special mantra that is the topmost mantra, and therefore it is called the Mahamantra. पण त्याच्यामध्ये एक मंत्र आहे जो सर्वात उत्कृष्ट आहे, म्हणून त्याला आपण महामंत्र म्हणतो. If we chant this mantra on a daily basis, on a regular basis, we can begin to awaken this Krishna Prema or Premananda within our heart. जर आपण रेग्युलरली म्हणजे नियमितपणे आपण जर हा महामंत्राचा जप केलं तर आपण सुरुवात करू शकतो. हे जे दिव्य प्रेमानंद आपल्या हृदयामध्ये आहे त्याची सुरुवात होते, आपल्याला अनुभव करायची त्याला सुरुवात होणार. And this is possible for everyone, even someone like Canada, like me, even people from Canada can awaken this Premananda within the heart. हे सगळ्यांसाठी संभव आहे. महाराज नम्रपणे म्हणताय की कॅनडामध्ये पण जर कोणी असला त्यांना पण तो प्रेमानंद आपण अनुभव करू शकतो जर आपण भगवान नामाचा उच्चारण केलं तर. But actually all of you are very, very fortunate because you're born in the land of Bharatvarsha, the land of Dharma. आपण सगळे तर खूप भाग्यवंत आहात कारण आपल्या सगळ्यांचं जन्म भारतवर्षामध्ये झालेला आहे, भारतात झालेला आहे. भारत भूमीते होयला मनुष्य जन्मजार जन्म सार्थक करी करा para upakara. It is explained how those who are born in the land of India, they have two responsibilities. जे भारतामध्ये जन्मलेले आहेत ते सौभाग्यशाली आहेत, पण त्याचे दोन जबाबदारी आहेत. One is to actually work or strive or endeavor every day to become self-realized. पहिली जबाबदारी आहे की रोज प्रयत्न करणे, प्रयास करणे आत्मसाक्षात्कारी स्वतः बनण्यासाठी. And the more we are able to do this, the second responsibility or duty to help others also awaken this dormant love of Krishna in the heart. तर जेवढं आपण हे पहिलं काम करतो आत्मसाक्षात्कार, जेवढं आपण जास्त करणार तर दुसरं काम असतो दुसऱ्यांना मदत करणे, त्यांना आत्मसाक्षात्कारी होण्यासाठी. That is called para upakar. त्याला आपण परोपकार म्हणतो. This para upakar actually is the highest welfare activity, highest gift, highest treasure, best treasure we can give to all the people. हे जे परोपकार आहे हे सर्वात उत्कृष्ट उपहार आहे जे आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. Yes. So
our Guru Maharaj, founder Acharya of ISKCON, Srila Prabhupada, he had one plan. He was from Calcutta, and he had one very nice plan. आमचे जे गुरु महाराज आहे भक्तिवेदांत स्वामी शिला प्रभुपाद ते कलकत्त्यावरून होते आणि त्यांच्याकडे एक खूप चांगला प्लॅन होता. एक नियम. He is from India. He was born in Calcutta, and for many years he stayed in India trying to preach about Krishna consciousness. ते भारतामध्ये कलकत्त्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि भारतामध्ये अनेक वर्ष त्यांनी प्रयास केला होता हे भक्तीचा संदेश सगळ्यांना देण्यासाठी. But after trying for so many years, he observed, not so many people are seriously interested. त्यांनी खूप वर्ष प्रयत्न केला पण त्यांनी बघितलं की आपले लोक खूप जास्त याच्यामध्ये रुची घेत नाहीये. Although this culture from India is the topmost culture in the world, someone from India who was trying to explain could not convince people from India. ते म्हणायचे की आपल्या भारताची संस्कृती सर्वोत्कृष्ट आहे पण ते भारताचे असूनही भारताच्या लोकांना त्याचं महत्त्व समजून देण्यासाठी ते शक्य नव्हतं. So then he thought, let me go to the Western countries, let me catch a few people, a few Western bodies, and bring them to India. ते म्हणाले की मला काय करतो मी पाश्चात्य देशमध्ये जातो तिकडच्या लोकांना पटवतो आणि ते येऊन इथं सांगणार लोकांना. And let them repeat the same thing I was telling before, but in a foreign body. त्यांना मी जे सांगत होतो तेच म्हणू द्या परत पण ते पाश्चात्य शरीरामध्ये ते वेस्टर्न बॉडीमध्ये ते सगळ्यांना सांगणार. If people hear from someone who is a foreigner about our own culture, they will give more attention. जेव्हा भारताच्या बाहेरचे लोक आपल्या भारताच्या संस्कृतीचं महत्त्व सांगतात मग आपण लक्ष देतो की हो बरोबर आहे. So this is exactly what our founder Acharya Srila Prabhupada was very successful in attracting so many people from so many countries. असं करून प्रभुपाद यशस्वी झाले. खूप सारे लोकांना खूप साऱ्या देशातून त्यांनी भक्तीमध्ये आकर्षित केलं. So I was a young man when I came in contact with this knowledge of Krishna consciousness. मी एक युवक होतो जेव्हा मी भक्तीचं ज्ञान मला कळालं त्यावेळी. And although in the Western countries, like in Canada, 50 years ago, no one practically even heard the word Krishna. त्यावेळी कोणाला आम्हाला कधी कृष्ण शब्द हे आम्ही आमच्या जीवनामध्ये ऐकलं नव्हतं. Yes. Here in India, from the time you are born, you know something about Krishna. तुम्ही जेव्हापासून जन्मलेले आहेत भारतामध्ये सगळ्यांना कृष्णाविषयी माहित आहे. So Srila Prabhupada was very successful by attracting so many devotees from foreign countries, and then of course from India also gradually more and more to take up very seriously this we call process of Krishna consciousness. तर प्रभुपादजी यशस्वी होते. अनेक विदेशी लोकांना आणि हळूहळू भारतीय लोकांना भक्तीचा जो महत्व आहे त्यांनी समजून दिलं. But although people call me Videshi, actually I am not the only Videshi sitting here. हालाकी मला लोक विदेशी म्हणतात पण मी फक्त विदेशी आहे असं नाहीये. Actually all of you are also Videshi. तुम्ही सगळे पण विदेशी आहात. Because we are not in our original place. Our original place actually is in the spiritual world, Goloka. आपण सगळे पण विदेशी आहात कारण आपले हे खरं स्थान नाहीये. आपलं खरं घर कुठं आहे? भगवंतांच्या धामी आहे. We are all in foreign bodies, even though you may have Indian body. This is also foreign body. आपल्याला आता भारतीय शरीर आहे पण हे पण कृत्रिम आहे कारण आपला खरा स्वरूप आध्यात्मिक जगतामध्ये आहे. We have an original spiritual body. आपलं खरं आध्यात्मिक देह आहे. So just one small point. Krishna consciousness is not only teaching about spiritual subject matters. कृष्ण भक्ती म्हणजे फक्त आध्यात्मिक विषयांबाबत सांगणे हे नाहीये. Krishna consciousness also teaching us
how to live in a simple way where we can learn to live and to respect the gifts of nature. भक्ती म्हणजे सरळ जीवन जगणे आणि जे प्रकृतीच्या जवळ राहून त्याच्या नियमानुसार आपलं जीवन जगणे. Try to understand that the Lord has given all of us three very, very important gifts of nature. भगवंतांनी आपल्या सगळ्यांना 3 विशेष उपहार दिले आहे प्रकृतीद्वारे. And those three gifts of nature especially we can find especially we can find in village. आणि ते जे 3 विशेष उपहार आहे विशेष करून आपण गावामध्ये आपण आपल्याला मिळणार. These three gifts of nature are the foundation of our Vedic culture. हे जे 3 उपहार आहे आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारभूत पाया आहे. And the first gift of nature actually is mother cow. पहिला उपहार आहे गोमाता. Second gift of nature is land, mother nature. दुसरं उपहार आहे ते आहे भूदेवी. And the third gift of nature is cultivation of both spiritual and material knowledge. आणि तिसरा उपहार आहे आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही ज्ञान प्राप्त करणे. We are meant to live very close to nature, very close to the land, very close to the cows. आपलं स्वभाव आहे की आपण आपल्या गरज आहे की आपण प्रकृतीच्या गायीचा जमिनीच्या भूमीच्या जवळ राहणे. This is when Krishna descended and performed his Leela 5,000 years ago in the small village of Vrindavan. Vrindavan village, that is the model, the ideal village for us to learn and to follow. जेव्हा कृष्ण 5000 वर्षपूर्वी अवतरले होते तेव्हा ते पण गावात राहायचे आणि जे वृंदावन आहे एक आपल्यासाठी आदर्श गाव आहे ज्याचं आपल्याला अनुकरण करायचं आहे. So to live in village and to appreciate cows, to appreciate the land, we must learn from our Shastra, Vedic literatures. तर गावात गायी आणि जमिनीचं महत्त्व जाणण्यासाठी आपण शास्त्रातून आपलं त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. Yes, it is a very big topic, very big subject matter, and it takes some time. But the more we purify our consciousness more quickly and more easily, we can understand. हे खूप मोठा विषय आहे पण जेवढं आपली चेतना शुद्ध होणार तेवढं आपल्याला हे ज्ञान समजणार. So I have one question. How many know the Hare Krishna Mahamantra? आपल्यापैकी किती लोकांना हरे कृष्ण महामंत्र माहित आहे? You can raise your hand. आपले हात वरती करू शकतात. Hey. How many can chant nicely the Mahamantra? ठीक आहे. किती लोक आमच्या चॅट आफ्टर यू और Yes. किती लोक महाराजांच्या पाठीमागे आपण म्हणू शकतो? सगळे म्हणू शकतो. सगळे Okay. So we will make one small experiment if you give your kind permission. आपण एक छोटासा एक्सपेरिमेंटला काय म्हणतो आपण प्रयोग करूया जर तुमची परवानगी असेल तर. You're giving permission? They're giving? Yes? Yes? Okay. So for those few who may not know or who may not be comfortable with the Mahamantra, we will slowly introduce the chanting. Everyone can just sit down for now. After I understand that everyone can chant, we will go to another level. ठीक आहे. ज्यांना माहित नाहीये ते बसा, काय टेन्शन नाहीये. महाराज हळूहळू सांगणार समजावणार काय आहे मंत्र आणि मग त्याच्यानंतर आपण दुसऱ्या लेवलवर जाऊया. Yes. The second level, I will see if you are ready after going to the first level. तर पहिल्या लेवलच्या नंतर दुसऱ्या लेवलवर जाणार आणि महाराज ते गाणार. So I will introduce the chanting
slowly, and you can just repeat after me. महाराज हळूहळू म्हणणार आणि आपण त्याच्या पाठीमागे म्हणूया, महाराजांच्या मागे म्हणूया. Hare Krishna, Hare Krishna, हरे कृष्णा Krishna Krishna, Hare Hare, कृष्णा कृष्णा हरे हरे, Hare Rama, Hare Rama, हरे रामा Rama Rama, Hare Hare. राम राम हरे हरे. Yes. Now I will tell one full line, and you hear, and then after you can repeat. महाराज एक पूर्ण ओळी म्हणणार, त्याच्यानंतर आपण म्हणूया. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे हरे, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे राम 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 हरे हरे. We have an advanced group. You're doing very well. Yes. Now I will tell the two lines, and you can repeat after me. अशा दोन्ही लाईन म्हणणार आहे, आता परत म्हणायचं आपल्याला. There is a system in chanting, isn't it? The person who is chanting, when he is chanting, everyone is listening, and then the person who is chanting will hear everyone else chanting. तर पद्धती अशी आहे की अगोदर आपण जे महाराज म्हणताय त्याला आपण ऐकायचं आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण सगळे म्हणूया आणि सगळे एक दुसऱ्यांना ऐकूया. Yes, there is a very scientific way of chanting. हे एक वैज्ञानिक पद्धती आहे जप करण्याची. Yes, Krishna consciousness is very scientific. कृष्ण भक्ती हे एक खूप वैज्ञानिक विधी आहे. The more we know that science, then the more we will get the desired result. जेवढं आपण हे विज्ञान प्रॉपरली जाणून घेणार तेवढं आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणार, फायदा मिळणार. We have a mridanga. Can somebody who plays mridanga? Can somebody come up here? Mridanga. Yes. Prabhu can just sit here. So you can kindly just hear, and then after repeat after me, right? Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare बोला. Hare. हरे कृष्णा Yes. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Loudly. Good. Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Excellent. Congratulations. Very nice chanting. खूप छान. Now, I will introduce, in case you may not know,
in the same way that there is a scientific, systematic way of chanting, the chanting, when performed with dancing added, becomes even more pleasant. तर महाराज म्हणत होते खूप चांगला आपण आता केला आहे. जसं आपण एक वैज्ञानिक पद्धती जाणून घेतली आहे, त्याच्यामध्ये पुढचं स्तर आहे, त्याच्यामध्ये आपण नृत्य करतो, भगवंताच्या प्रसन्नासाठी आपण नाचतो, ते आहे. Are you agreeable to make that experiment also? तर तो पण प्रयोग करायचा आहे. Yes. Okay. So I will request maybe Kinkini Prabhu. I need someone to imitate Lord Chaitanya Mahaprabhu. We have, when our Guru Maharaj Prabhupada, he went to the Western countries, he introduced what is called the Swami step, Swami dance. Right? Hey, my translator. I lost my translator. जेव्हा प्रभुपाद अमेरिकामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी स्वामी स्टेप म्हणून एक डान्स इंट्रोड्यूस केलं होतं. तुला कोण युरी प्रभू? Shivananda or maybe even जयदेव प्रभू. Jayadev Prabhu, yeah. Let's get another foreign body here. आपल्या इथं कझाकस्तान वरून एक अजून भक्त आलेले आहेत, त्यांचं नाव आहे जयदेव प्रभू, ते पण येणार आहेत. सुरेश, you can also come. Two of you can come. Yes. Yeah. सगळे येणार. Or four of you. अजून रशियावरून एक युरी प्रभू पण आलेले आहेत, युरी प्रभू ते पण आहेत. Yeah, we have two devotees here, one from Russia, one from West. So I will request our devotees to demonstrate what is called the Swami step. The Swami step is where we put our two hands in the air and, yeah, 1 second. We put our two hands in the air and our devotees, they will demonstrate here, and we put the right foot to the left and then the left foot to the right. दोन्ही हात वरती करून असं जेव्हा आपण नृत्य करतो, पहिला उजवा पाय पुढे, मग मागे, मग डावा पाय पुढे, मागे. But that is very difficult to do sitting down, so we will ask everyone to stand up. सगळे उभे राहा. बसून ते जमणार नाही. So you have to be all synchronized. Hey, we need Shivananda. One person has to do shooting of that. Shooting means it's everyone. Just take a short video. Not him, yes. That is only 1 minute. Oh, you're there, right? Okay, give it to him. सगळे तयार आहे प्रयोगसाठी? Okay. So I am asking our devotees in the back to very systematically raise your hands up, and everyone can imitate, follow. And then we will start with the right foot going to the left, and then after the left foot going to the right. You can start practicing, everyone. Right foot to the left. Left foot, yeah. And be careful. Yeah, be careful. We don't want anyone to fall down. So we hear the mantra, and according to the rhythm of the chanting, we go right, left, right, left. आपण मंत्र ऐकतो आणि मंत्राच्या तालाप्रमाणे आपण लेफ्ट राईट असं जाणार. ठीक आहे? जेव्हा महाराज म्हणणार गाणार तेव्हा हात खाली ठेवा. जेव्हा आपण गाणार आहे तेव्हा हात वरती करून नाचायचं. ठीक आहे? And they can start now, actually. When our devotees in the back, yeah, you put your hands up and then everyone can follow. Yeah. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna,
गायचं सोबत. कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare सगळे बोलायचे पण आहे. Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे हरे Hare Rama, राम राम हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya 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 Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopala Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Hari Govinda Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Hari Govinda Jaya Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna Hare Hare
Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Jaya Gaura Nitai, 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 Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jaya Krishna Balaram, Jaya Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Giri Govardhan, Giri Govardhan, Jaya Giri Govardhan, Jaya Radha, Madhava Radha, Madhava Radha, Jaya Radha, Madhava Radha, Jaya Radha, Govinda Radha, Govinda Radha, Jaya Radha, Govinda Radha, Govinda Radha, Jaya Prabhupada, 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 Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, 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 Jaya Prabhupada. Gaura Sivanande. Hare Krishna. ठीक आहे, आपण परत बसूया. Are you distributing any prasadam? Yes, yes, ma'am. You have. Yeah, Okay. Yeah. Okay. should I make the conclude? In a few minutes, I'll just say a few words. Yeah. Yes, yes, yes. Yeah. Where's my cell phone? You have cell phone? 2 मिनिटं ऐकून घ्या शेवटचं. हां. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. Krishna Krishna. Krishna Krishna. Hare Hare. Hare Hare. Hare Rama. Hare Rama. Hare Rama. Hare Rama. Rama Rama. Rama Rama. Hare Hare. Hare Hare. Hari Bol. Hari Bol. Hari Hari Bol. So thank you all very much. You are actually one of the advanced groups because you have performed very nicely, both the chanting and the dancing. तर आपण एक प्रगत ग्रुप आहेत, कारण संघटन आहे, कारण खूप लवकर आपण जप करणे आणि कीर्तन करण्यामध्ये, नृत्य करण्यामध्ये आपण भाग घेतलाय. Congratulations to all of you. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. Yes. So we are very happy to see a very enthusiastic
response and our humble request, actually this chanting of the Hare Krishna Mahamantra, we highly recommend that you can practice at least a few minutes every day, either alone or with some other friends. And we also recommend that people chant. There's another way of chanting on mala. This is called japa mala. Anyone here chanting on mala like this? तर महाराज म्हणत होते आम्ही सगळ्यांना अनुरोध करतो की दैनिक रूपाने नियमित रूपाने रोज आपण जप करू शकतात एकटे किंवा ग्रुप मध्ये आपल्या मित्रांबरोबर आणि विशेष करून आपण माळावर जप करू शकतो. Anyone here having japa mala? कोणाकडे माळा आहे तर? One. Very good. Yes. So 50% of your 50% of your life 50% of your life is wasted if you don't have a japa mala. तर आपलं जीवन व्यस्त होणार जर आपल्याकडे भगवंताची जप माळा नसली. Actually, our Shastra and our Acharyas recommend that every day, especially with a mala, on a mala there's 108 beads where we chant the full mantra on each bead. That means 108 times. It takes about maximum 10 minutes. तर आपले शास्त्र आपल्याला अनुरोध करतात की आपण रोज 108 वेळा जपवर एक एक मणीवर पूर्ण मंत्र म्हणायचा आहे. त्याला जवळपास 10 मिनिटं लागतात. We can guarantee that if you agree to chant for 10 minutes, especially on Japamala every day, your life will be transformed. आम्ही गॅरंटीने सांगतो की जर कोणी दैनिक नियमित रूपाने जप माळ्यावर 108 वेळा जप करणार तर त्यांचं जीवन बदलणार. How many would like to chant on Japamala and make their life successful? तर कोणाची इच्छा आहे आपल्या जीवन यशस्वी करण्याची? 10 minutes a day? Yes, very good. So, I don't think we have malas with us. आम्ही माळा आता आणली नाहीये पण आपल्या मंदिरमध्ये आहे गोदवडीच्या मंदिरमध्ये आहे. जाताना घेऊन जाऊ शकता. So temple is not very far away. You can get mala at the temple. Next time when we have village program, we should bring mala, isn't it? And we have what is called Samskar Patra. Samskar Patra is one small certificate that we can give to you, whereby you agree to chant one round of japa every day. Yeah. तर संस्कार पत्र पण देतो आम्ही जिथं तुम्ही प्रतिज्ञा घेतात की रोज आम्ही एक माळा जप करणार. Yes. So once again, we want to thank you very much for being very attentive, for being very enthusiastic, and very cooperative in our small program this evening. तर आम्ही पुन्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की सगळे लक्ष देत होते उत्साहाने भाग घेत होते या कार्यक्रमामध्ये. तर खूप खूप धन्यवाद. अजून एक गोष्ट मला सांगायची होती ते विसरलो मी इंट्रोडक्शन मध्ये की जवळपास 1980 दशकात एकदा मायापूरच्या मंदिरमध्ये काही लोकांनी अटॅक केलं होतं आणि तर भगवंतांचे जे विग्रह आहेत त्यांना वाचवण्यासाठी महाराजांनी स्वतः ते समोर आले आणि त्यांनी त्यावेळी शूट केलं होतं. तेव्हा महाराजांच्या पायाला लागली होती म्हणून महाराजांना असं आहे. तर महाराजांनी कॅनडाचे असूनही आपल्या भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी आपला पाय पण दिला आहे आणि आपलं जीवन पण दिलं आहे. So I'm just informed that actually we may not have or we don't have the Japamala, but we have some small cards that is having the Mahamantra, and also some small books are there for those who would like to take, I think at the book table in the back there. तर सगळ्यांसाठी काही पुस्तकं आहेत. ते पुस्तक जर कोणाला परचेस करायचे तर परचेस करू शकतात आणि सगळ्यांसाठी फ्री महामंत्राचा स्टिकर आहे. ते सगळे महामंत्राचा स्टिकर आपल्या घरी नेऊ शकतात आणि सगळ्यांसाठी प्रसाद पण आहे. And if you take a book and if you ask me to sign it, I will sign it. जर आपण ते पुस्तक घेतली आणि महाराज त्याच्यावर साइन करून ऑटोग्राफ देणार.
ठीक आहे, महाराजांचे आशीर्वाद पण लिहून ते देणार आपल्याला. ठीक आहे. Okay. Any other announcements you want to make? Now we are going to felicitate Bhakti Raghav Swami Maharaj by giving him a token of love by tulsi plant, then handmade bouquet by our NSS students, and the frame of great Shivaji Maharaj. So I kindly request Dr. Gogawale sir to please felicitate Bhakti Maharaj. Yes. Hare Krishna. A bouquet of flowers from your garden. नहीं Okay. But seriously, okay. हैंडमेड बुके. Yes. Okay. Thank you. ग्रेट शिवाजी महाराज. Bye. Everyone, thank you. Hare Krishna. छत्रपती शिवाजी महाराज की Hare Krishna. Thank you.